पश्चिम आशियातील युद्धाची झळ आतापर्यंत फक्त किचनपर्यंत होती. गॅस टाकीसाठी लांबच लांब रागा तुम्ही पाहिले असशीलच. पण आता युद्धाचा परिणाम थेट बेडरूमपर्यंत पोहोचला आहे. कल्पना करा, युद्धामुळे तुमच्या सर्वात प्रायव्हेट क्षणाची सुरक्षा धोक्यात येऊ शकते आणि त्याचा परिणाम म्हणून आधीच लोकसंख्येत टॉपला असणारा आपला देश पहिला नंबर कायम ठेवण्यास मदत होऊ शकते. नाही समजलं का? सोपं करून सांगतो, भारतात दरवर्षी 400 कोटी कॉन्डम तयार होतात. पण या उद्योगावर युद्धामुळे संकट आले आहे आणि आता त्यामुळे कॉन्डमचा शॉर्टेज किंवा कॉन्डमच्या किमतीत मोठी वाढ होऊ शकते. असं का होत आहे, सविस्तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावाने होर्मुझची सामुद्रधुनी, जी जागतिक व्यापाराची जीवन रेषा आहे, ती बंद पडली आहे. या महत्वाच्या मार्गावरून जगातील एकूण तेल पुरवठ्याचा 20 ते 25% वाहतूक होते. पण आता या व्यापारी मार्गावर निर्माण झालेल्या अडथळीमुळे केवळ एलपीजी गॅस नाही, पेट्रोलचे संकट उभे राहिले नाही, तर त्याचा परिणाम भारतातील एक अत्यंत नाजूक उद्योगावरही झाला आहे. क्वांटम उत्पादनात वापरणाऱ्या जाणाऱ्या महत्वाच्या पेट्रोकेमिकलची साखळी ही युद्धाने तोडून टाकली आहे. हे फक्त एका उद्योगाची गोष्ट नाही, तर हा भारताचा 8,170 कोटी रुपयाचा क्वांटम उद्योग आहे. हा इतका मोठा उद्योग आज कच्च्या मालाच्या टंचाईचा सामना करतोय. याच कारणामुळे भारतातील कॉन्डमच्या पुरवठ्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या 8,000 कोटी रुपयाच्या बाजारपेठेत सध्या भीषण उलथापालथ सुरू आहे. पण कॉन्डम आणि युद्ध याच्यातील हा संबंध समजून घेण्यासाठी आपल्याला काही गोष्टी समजून घेण्याची गरज आहे. कॉन्डम प्रामुख्याने तयार होतो ते नैसर्गिक रबर लेक्टेस पासून. हा कच्चा माल तर मिळतोय, पण त्यावर प्रतिक्रिया करण्यासाठी लागणारे रसायन मात्र आता मिळण्याचे झाले आहे. कॉन्डमच्या निर्मातातील दोन अतिआवश्यक घटक म्हणजे अमोनिया आणि सिलिकॉन ऑइल. अमोनियाचा वापर लेक्टेस स्थिर करण्यासाठी केला जातो, तर सिलिकॉन ऑइल हे लुब्रिकंट म्हणून वापर केले जाते. आणि इथेच युद्धाचा सर्वात मोठा घाव घातला आहे. भारताच्या लागणाऱ्या अमोनियांपैकी 86% पुरवठा होतो तो सौदी अरेबिया, कतार आणि ओमान सारख्या आखाती देशांमधून. होर्मुझची सामुद्रधुनी बंद पडल्यामुळे ही जहाजे येऊ शकत नाही आणि परिणामी कॉन्डमच्या कारखान्यात हे महत्वाचे केमिकल पोहोचत नाही. परिस्थिती इतकी गंभीर आहे की अमोनियाच्या किमती आधीच 40 ते 50% वाढल्या आहेत, तर सिलिकॉन ऑइलची किंमत गगनला भिडली आहे. हे केवळ दोन रसायनाचे संकट नाही, तर कॉन्डमच्या पॅकेजिंगसाठी लागणारा ॲल्युमिनियम फॉईल, पीव्हीसी फॉईल यांच्याही किमती वाढल्या आहेत. HLL, लाईफ केअर, मॅनकाइंड फार्मा, क्युपिड लिमिटेड यांच्यासारख्या दिग्गज कंपन्या सांगत आहे की युद्धामुळे डिलिव्हरीमध्ये खूप जास्त उशीर होत आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की पीव्हीसी फॉईल, ॲल्युमिनियम फॉईल याच्यासारख्या पॅकेजिंग मटेरियलच्या किमती वाढल्याने उत्पादनावर आणि ऑर्डर पूर्ण करणाऱ्यांवर परिणाम झाला आहे. भारतीय उद्योगाचा हा टर्निंग पॉइंट म्हणजे होर्मुझ सामुद्रधुनीत हाच व्यापार थांबला आहे. हा एक छोटासा जलमार्ग म्हणजे जगभरात पेट्रोकेमिकलच्या पुरवठ्याचा किल्ला आहे. जेव्हा हा मार्ग बंद पडला, तेव्हा अमोनिया आणि सिलिकॉन ऑइल या केमिकलचा पुरवठा ठप्प झाला. या दोन रसायनाशिवाय कॉन्डम तयार करणे अशक्य होते आणि म्हणूनच एका साध्या युद्धाने थेट भारतातील लोकांच्या वैयक्तिक आरोग्यावर परिणाम करण्यास सुरुवात केली आहे. एका मोठ्या कॉन्डम उत्पादकाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की सिलिकॉन ऑइलच्या किमतीत झालेल्या अतिरेकी वाढीमुळे बाजारपेठेत अनिश्चित निर्माण झाली आहे. याचा परिणाम केवळ पुरवठ्यावरच नाही, तर किमतीवर होत आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष राजीव जयदेवन यांनी या डोमिनी इफेक्ट म्हटले आहे. त्यांच्या मते मध्यपूर्वीत संघर्षाचा परिणाम आता कॉन्ट्रासेप्टिव्ह मॅन्युफॅक्चरवर होत आहे, ज्यामुळे किमती वाढणे आणि पुरवठ्यातील कमतरता या गोष्टी झाल्या आहेत. त्यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला की कॉन्डमच्या किमतीतील थोडीशी ही वाढ गरीब आणि मध्यम वर्गीयांना परवडणारी नसल्यामुळे ते नियमित वापर करणे थांबू शकतात. त्याचे परिणाम अनियोजित गरोदरपणे आणि लैंगिक संसर्गजन्य रोगाच्या प्रसारात वाढ या स्वरूपात दिसून येऊ शकते. सध्या ही परिस्थिती डोळ्यासमोर आहे. सरकारी कंपनी HLL, लाईफ केअर सारख्या मोठ्या उत्पादकांनी या संकटाचा सामना करावा लागत आहे. कंपन्या कच्च्या मालाचा साठा करून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत आहेत, पण साठा किती दिवस टिकेल याची कोणालाच कल्पना नाही. सरकारकडे या परिस्थितीवर तत्काळ कोणतेही ठोस उपाय नाहीत. सरकारने या उद्योगावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही उपाययोजना कराव्यात, जसे की सबसिडी किंवा किंमत नियंत्रण. याबाबत चर्चा सुरू आहे, पण तोपर्यंत या संकटाचे गांभीर्य वाढतच राहणार आहे.
शेवटी असा प्रश्न पडतो की युद्धाच्या पर्यावरणीय आणि राजकीय परिणाम आपण पाहतो, पण ते थेट आपल्या बेडरूमपर्यंत पोहोचतील याची आपण कधी कल्पनाही केली नसती. आणि या संकटामुळे फार्मा उद्योगापासून ते बियर आणि परफ्यूम उद्योगापर्यंत अनेक क्षेत्र विस्कळीत झाली आहेत. पण आता या छोट्याशा आणि अत्यावश्यक वस्तूच्या मागे असलेली विशाल यंत्रणेचा विचार करण्याची गरज आहे. तुम्हाला काय वाटतं, या युद्धामुळे कॉन्डमचा तुटवडा झाला किंवा किमती वाढल्या तर काय परिणाम होऊ शकतो? कमेंटमध्ये सविस्तर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. आणि पाहत राहा फक्त कसं काय.